सर्दी खोकल्याने अबालवृद्ध त्रस्त, रुग्णालय फुल, काय कराल? काय होतंय? मला खोकला, मला सर्दी, मला ताप आणि उलट्या, हे चित्र अहिल्यानगरमध्ये बहुतांश घरात दिसून येतंय। यामुळे रुग्णालय ओपीडी देखील फुल झाल्यात। लहान मुलांसह धडधाकट माणसेही याला बळी पडत आहेत। पण हे अहिल्यानगरमध्ये का झालंय? कोणता एखादा व्हायरस आलाय का? चला जाणून घेऊयात। उन्हाळा सुरू झाला असून मागच्या आठवड्यात 3-4 दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिले होते। तसेच सध्या दिवसा प्रचंड तापमान आणि रात्री थंडीचे वातावरण आहे। या बदलत्या वातावरणाचा परिणाम अबालवृद्धांच्या प्रकृतीवर होतोय। सध्याच्या बदलत्या वातावरणात विषाणूजन्य साथीचे आजार डोक्यावर काढतायत। ते रुग्णांच्या थेट श्वसन आणि पोटातील आतड्यांवर हल्ला करतात। त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, मळमळ असा त्रास रुग्णांना जाणवू लागलाय। यात सर्वच वयोगटातील रुग्ण आहेत। खासगी दवाखान्यातही रोजच्या ओपीडीचा आकडा 100च्या पुढे गेलाय। तर लहान मुलांच्या दवाखान्यात तर रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढतीये। त्यामुळे मुलांसह सर्वांनीच बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे, स्वच्छ, शुद्ध आणि भरपूर पाणी प्यावे, पोषक तत्वांनी समृद्ध आहार घ्यावा, असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिलाय।